ही अशी रसरशीत वांगा बटाट्याची भाजी तर पहा. जर या पद्धतीने तुम्ही वांगा बटाट्याची भाजी बनवली तर घरातील सगळेच अगदी आवडीने खातील. एवढी चमचमीत ही भाजी बनून तयार होते. कोणतंही जास्ती साहित्य लागत नाही. अगदी कमी साहित्यांमध्ये ही भाजी बनून तयार होते. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मध्यम आकाराची 5 वांगी अशा पद्धतीने कापून घेतले आहेत. मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आणि पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत. इथे 2 बटाटे सोलून कापून घेतले आहेत, तेही मोठ्या मोठ्या फोडींमध्ये. भाजीसाठी आता एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, 2 आल्याचे तुकडे आणि 2 चमचे खिसलेलं खोबरं घेतलं आहे. आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ. पाणी न घालता मिक्सरला वाटून घेऊया. वाटण इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. याच्यामध्ये मी थोडं देखील पाणी घातलेलं नाही. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ. या भाजीसाठी तेल थोडं जास्तीच वापरायचं. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा मोहऱ्या घालून घेऊ. मोहऱ्या चांगल्या तडतडून देऊया. मोहऱ्या चांगल्या तडतडल्या आहेत. आता 1 चमचा जिरे घालू. जिरे देखील फुलून देऊया. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली. सगळं एकत्र परतवून हे वाटलेलं वाटण या फोडणीमध्ये घालून घेऊ आणि 1 मिनिट चांगलं परतवून घेऊ. आता एक बारीक चिरलेलं टमाटर घालून घेतलं. सगळं एकत्र परत मिक्स करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊ, जेणेकरून टमाटर लवकर गळलं जाईल. 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ, जेणेकरून टमाटर लवकर मऊ पडेल. 1 मिनिट इथे झालं आहे. मी झाकण काढून घेतलं. आता काही मसाले घालून घेऊ. अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला. हा मसाला सगळा एकत्र परतवून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. तर इथे 2 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता वाटणाने चांगलं असं तेल सोडलेलं आहे. आता याच्यामध्ये हे कापून घेतलेले बटाटे घालून घेऊ. बटाटे आधी घालायचे. 2 ते 3 मिनिटं बटाटे चांगले परतवून घेऊ. बटाटे शिजायला टाईम लागतो. वांगी लगेच शिजतात, म्हणून बटाटे आधी थोडेसे शिजवून घ्यायचे. त्यासाठी झाकण ठेवून 5 मिनिटं बटाटे चांगले शिजवून घेतले. जर या पद्धतीने वांगी बटाट्याची भाजी केली तर खूपच चवदार भाजी बनते. भाजी एकदा मी परतवून घेतली. आता याच्यामध्ये ही कापून ठेवलेली वांगी घालूया. सगळं एकत्र चांगलं असं मिक्स करून घेऊ. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा वांगी बटाट्याची भाजी बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. भाजीमध्ये लगेच पाणी घालायचं नाही. 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. आता झाकण काढून घेऊ आणि भाजी पुन्हा एकदा परतवून घेऊया. आता भाजीमध्ये 1.5 ग्लास मी इथे गरम पाणी घातलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं तुम्ही इथे गरम पाणी वापरू शकता. पुन्हा एकदा भाजी एकत्र मिक्स करून घेतली. आता भाजीला एक छोटासा उकळ येऊन देऊ.
भाजीला आता उकळ आलेला आहे. आता 5 ते 6 मिनिटासाठी भाजीवरती झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवरती भाजी शिजून देऊ. मध्ये झाकण काढून एखाद वेळेस भाजी परतवून घ्यायची, जेणेकरून कढईच्या तळाला भाजी लागणार नाही. बटाटे आपण आधीच शिजवून घेतलेले आणि वांगी शिजायला जास्ती वेळ लागत नाही, म्हणून 5 मिनिटंच ही भाजी शिजवून घ्यायची. ही भाजी 5 मिनिटं इथे शिजवून झाली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता वांगा बटाट्याची चमचमीत अशी भाजी बनून तयार झाली. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया. जर तुम्ही या पद्धतीने वांग बटाट्याची भाजी बनवली तर घरातील सगळेच अगदी आवडीने खातील. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा वांग बटाट्याची भाजी बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल.